PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने भोसरीत महिलांकडून महिलांसाठी महिला दिनानिमित्त महिला कीर्तनकारांकडून शिवशक्तीचा जागर होणार आहे। हा आध्यात्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी पूर्णतः महिला स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे। महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने प्रतिवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात। यावर्षी महाशिवरात्री आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याचा दुर्ग शर्करा योग आहे। या निमित्ताने आयोजकांनी भव्य कीर्तन महोत्सव 2024 आयोजित केला आहे। भोसरीतील महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर शनिवार 2 मार्च ते 9 मार्च असे 8 दिवस हा भक्तिमय सोहळा रंगणार आहे। रोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेत कीर्तन होणार आहे। बार्शी येथील हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील, बीड येथील हरिभक्त पारायण परमेश्वरीताई परभणे, नाशिक येथील हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरीताई बागुल, भिवंडी येथील हरिभक्त पारायण वनिताताई पाटील, हरिभक्त पारायण शालिनीताई देशमुख इंदोरीकर, खेड येथील हरिभक्त पारायण सुप्रियाताई साठे ठाकूर, सासवड येथील हरिभक्त पारायण गीतांजलीताई झेंडे आणि बीड येथील हरिभक्त पारायण सोनालीताई करपे कीर्तन सेवा करणार आहेत। बीड येथील अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था कीर्तन साथ देणार आहे। तसेच मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण यशोदाताई साळुंके याही योगदान देणार आहेत। माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, तसेच पठारे लांडगे तालीम मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोजेश्वर मित्र मंडळ, माळेआळी मित्र मंडळ, संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय तुकोबाराय प्रतिष्ठान, नामस्मरण भजनी मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री संत सावतामाळी महाराज प्रतिष्ठान यांच्यासह समस्त भोसरी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्ती यांचा जागरच म्हणावा लागेल। श्री शक्तीला वंदना करण्यासाठी आणि भगवान महादेवाची आराधना करण्याची संधी एकाच दिवशी उपलब्ध झाली आहे। त्यामुळे केवळ महिला कीर्तनकारांच्या माध्यमातून 8 दिवस हा भक्तिमय सोहळा भोसरी मध्ये रंगणार आहे। कीर्तनकार आणि त्यांना साथ देणाऱ्या पथकामध्ये ही सर्व महिलाच आहेत। महिला दिनानिमित्त यातून श्री शक्तीचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया पूजा लांडगे, अध्यक्षा शिवांजली सखी मंच यांनी व्यक्त केली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।